बोर्डवर दिसत असणारे क्वेश्चन बघा तुम्ही काही सेकंद मध्ये त्या ठिकाणी काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता. तर बघा या ठिकाणी कशा पद्धतीने आपण त्याला सॉल्व्ह करू शकतो. जर अशा पद्धतीचे जर आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन दिलेले असतील आणि याचं सोल्युशन जर आपल्याला फाइंड करायचं असेल, एकदम सोपी ट्रिक्स आहे बघा. या ठिकाणी जर आपल्याला x ची व्हॅल्यू जर फाइंड करायची असेल तर त्या ठिकाणी बघा काय करायची, 10 आणि 6 ची त्या ठिकाणी काय करायची बेरीज, जी किती होणार त्या ठिकाणी 16 आणि याला भागायचं बघा त्या ठिकाणी 2 न. तर या भागल्याच्या नंतर x ची व्हॅल्यू किती आली, 8 आली. त्यानंतर काय करायची बघा, जर तुम्हाला y ची व्हॅल्यू काढायची असेल तर या 8 ची 10 मधून काय करायची आपल्याला वजाबाकी करायची, म्हणजे 10 मधून 8 गेले त्या ठिकाणी किती राहणार, 2 राहणार. झालं तुमचं आन्सर. नेक्स्ट बघा परत या ठिकाणी जर याला सॉल्व्ह करायचं असेल, यामध्ये जर x ची व्हॅल्यू जर काढायची असेल तर 20 अधिक 8 किती होणार, 28 आणि याला कितीनं भागायचं त्या ठिकाणी 2 न. तर या ठिकाणी तुमचा आन्सर किती येणार, 14. त्यानंतर y ची व्हॅल्यू जर आपल्याला काढायची असेल तर 20 मधून आपल्याला 14 काय करावं लागतील, मायनस करावं लागेल आणि त्या ठिकाणी जर वजाबाकी केली तर आन्सर किती येणार, 6. तर याच पद्धतीने बघा बोर्डवर दिसत असलेला 3 नंबरचा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करा आणि कमेंट मध्ये याचा आन्सर आम्हाला नक्कीच कळवा. आणि जर चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.